हरे कृष्ण सर्वांना स्वागत आहे सर्वांचे. आपला हा उपक्रम आहे ज्या 18 दिवसात अ, भगवद्गीतेचे 18 अध्याय आपण बघणार आहोत. रोज 1 तास असतो आपला. आपण आधी आपलं मंगलाचरण. हा. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं सादवैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवम श्री राधा कृष्ण पदान सहगण ललिता श्री विशाखान्वितांच। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमः ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। स्वागत आहे तुम्हा सर्वांचे। आपण पहिल्यांदा ना आपल्या अ, हे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत ना, हे आपले राधाकृष्णांचा आपल्या आशीर्वाद घेऊया हा। पुन्हा आमचे इस्कॉन मँगलोरचे नामानिष्ठ दास प्रभूजी, त्यांना प्रणाम करते। हे आपले प्रभुपाद स्वामी, ज्यांनी ही आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटना या संस्थेची स्थापना केली आणि गीता सुंदर अशा म्हणजे सोप्या भाषेमध्ये लिहिली, त्यांना प्रणाम करते। आमच्या मराठीची पूर्ण टीम ज्यांच्या सपोर्टमुळे आपण एकमेकांसमोर बसून हे बघू शकतो। बरेच टीम वर्क असतं हे। तर आमच्या मराठीच्या टीमला आणि आमच्या ग्रुप हेड पूजा माताजी त्यांना प्रणाम करते। मी अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली त्यांना प्रणाम करते। आणि तुम्ही सगळेजण वेळात वेळ काढून इथे आलात तर तुम्हा सगळ्यांना पण प्रणाम हा। माझं नाव तेजस्विनी तांबवेकर आहे। मी पन्हाळा कोल्हापूर येथून जॉईन झाले आहे आणि मी तुम्हाला हे 18 अध्याय शिकवणार आहे। आणि आपल्या को होस्ट रेश्मा माताजी आहेत, रेश्मा भोईर, त्या मुंबईवरून जॉईन होतात आणि त्या आपल्या को होस्ट ऍडमिन आहेत। तुम्हाला कधी काही शंका वगैरे आली तर माताजींना तुम्ही विचारू शकता ग्रुपवरून नंबर घेऊन हा। ओके। तर आपल्या अभ्यासक्रमाचं स्वरूप थोडक्यात तुम्हाला सांगते। कसं आहे ना, भगवद्गीतेत 18 अध्याय आहेत। मग आपण आहे ना रोज एक अध्याय 1 तासाचा, जर असा थोडासा वेळ वाढतो कधी कधी, आपला प्रयत्न असतो की एका दिवसात 1 तासात संपवावं। पण कसं आहे ना, अध्याय थोडे मोठे आहेत पण 1 तासात एक अध्याय, असं 18 दिवसात 18 असं आपलं स्वरूप आहे। आणि एक क्विज असते ज्याची लिंक येते, त्याला तुम्ही रजिस्टर करा। ते सगळं सांगतो, त्याचा व्हिडिओ बघून त्याप्रमाणे रजिस्टर करायचं स्वतःला आणि मग हे करू शकता। म्हणजे तुम्ही त्या क्विजेस सोडवायचे। जेव्हा तुमच्या 18 क्विज पूर्ण होणार तेव्हा तुम्हाला लेवल 1 पूर्ण केल्याचं सर्टिफिकेट मिळतं। जे सर्टिफिकेट वापरून तुम्ही लेवल 2 ला जाऊ शकता। जेव्हा लेवल 2 पूर्ण होईल, ती आठवड्यातनं एकदाच असते। थोडा गहिरा अभ्यास असतो त्यात।
तो एकदाच असतो आठवड्यातून क्लास. मग लेवल 3 असं असतं, हे पूर्ण विनामूल्य असतं. पहिला ही जी लेवल 1 आहे, इथे आपलं ध्येय काय आहे, तर कृष्ण आणि अर्जुन यांच्या विचार प्रवाहांवर आपण हे करणार आहोत, विचार प्रवाहांचा अभ्यास करणार आहोत. महत्वाचे श्लोक घेऊन, सगळे श्लोक तर घेऊ नाही शकत, पण महत्वाचे श्लोक घेऊन. हा, चालेल. तर आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करू, त्यांचे आशीर्वाद घेऊया. तुम्ही पण सगळ्यांनी जिथे आहात तिथून प्रणाम करा. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. तर आहे ना, ह्याच्या पुढची घ्या आपल्या अध्यायाचं. हा, आपले प्रभुपाद स्वामी, ह्या सर तुम्ही पण सगळ्यांनी त्यांचे आशीर्वाद घ्या. हा, की आपला हा अध्याय पूर्ण होऊ दे, आपला हा उपक्रम. तर हा आपण प्रभुपाद स्वामींचं चरित्र एक थोडक्यात आता बघणार आहोत. हे भक्ती वेदांत स्वामी प्रभुपादांच्या दैवी कृपेच्या शिकवणीवर आधारित आहे. हा, हे इस्कॉनचे संस्थापक आचार्य आहेत. मग भावना आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटना अशी आहे आपली संघटना. म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस. हा, तर आता आपण काय आहोत हे आपल्याला माहित हवं, की कोण आहेत आपले गुरु, कुठल्या गुरु शिष्य परंपरेशी आपण जोडलेले आहोत. हा, ते आपण बघूया, की कृष्ण भावना म्हणजे काय. तर नक्कीच तुम्हाला ना कृष्ण भावना भावित जीवन जगण्यास इस्कॉन मदत करणार. हा, मग काय आहे कृष्ण भावना भावित जीवन, हे आपल्याला गीतेमध्ये कळेल. आता आपण प्रभुपाद स्वामी आणि आपल्या संघटनेची स्थापना कशी झाली, त्यांचं कार्य बघूया. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. प्रभुपाद स्वामीच आहेत. तर आहे ना, पुढची घ्या माताजी स्लाइड. हा, इथे थांबा. हे बघा, हा इथे प्रभुपाद स्वामींचा जन्म आहे ना 1 सप्टेंबर 1896 ला कोलकात्यामध्ये झाला. त्यांचं नाव होतं अभयचरण डे. हा, आणि वडिलांचं नाव होतं गौर मोहन डे, आईंचं नाव रजनी देवी. मग जेव्हा ते गौर मोहन डेनी बाळ झाल्यावर पत्रिका दाखवली, ते बाळ लहानच होतं 10-12 दिवसाचं तेव्हा. तेव्हा जिथे पत्रिका बनवली, तर त्या ज्या गुरुजींनी बनवली ना, त्यांनी सांगितलं की हा जो तुमचा मुलगा आहे ना, हा खूप मोठा कृष्ण भक्त होणार, हा जगामध्ये भागवत धर्माचा प्रसार करणार आणि 108 कृष्ण मंदिरे बांधेल हा. आणि मग झालं, मग त्याच्यानंतर ह्यांचं बालपण प्रभुपाद स्वामींचं गेलं ना, हे खूप भक्तिमय वातावरणात गेलं. हे जे गौर मोहन डे आणि ह्या रजनी देवी त्यांच्या आई होत्या ना, हे खूप भक्ती म्हणजे असं वैष्णव भक्त कुटुंब होतं हे. आणि त्यांचा कपड्यांचा व्यापार होता. मग त्यांचे वडील जेव्हा घरी येत ना संध्याकाळी, तेव्हा ते संध्या आरती वगैरे करून भगवद्गीता भागवत याचं वाचन करायचे. पुन्हा त्यांच्या घरी भक्तांचं कायम ये जा असायची आणि त्यांना प्रसाद करणं वगैरे. मंदिर, आणि ते जिथे राहायचे तिथेच मंदिर होतं कृष्णांचं. त्यामुळे ह्यांचं प्रभुपाद स्वामींचं लहानपण हे खूप भक्तिमय वातावरणात गेलं आणि त्याचा त्यांच्यावर प्रभाव होता. आता हे पहिल्या स्लाइड मध्ये तुम्ही बघताय ना, ते 5 वर्षाचे होते ना, तेव्हा पुरी म्हणजे जगन्नाथ आहेत ना, पुरीचे जगन्नाथ, त्यांची रथयात्रा असते ना, तसे ते वडिलांच्या मागे लागले की मी पण जगन्नाथांची रथयात्रा काढणार. मग वडिलांनी त्यांना छोटा रथ बनवून दिला, छोटे छोटे ते अर्च विग्रह दिले, जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा. मग त्यांच्या तिथल्या मुलांना जमा करून प्रभुपाद स्वामी 7-8 दिवस रोज रथयात्रा काढायचे, प्रसाद वगैरे द्यायचे. असं तर असं मोठं भक्तिमय वातावरणात ना त्यांचं बालपण गेलं. म्हणजे कृष्णांना अर्पण केलेलं जेवण असायचं त्यांच्या घरात, प्रसाद वगैरे असं. मग त्याच्यानंतर आहेत ना, एक दिवस मोठे ते कॉलेजमध्ये असताना काय होतं, एकदा त्यांचा मित्र म्हणतो की खूप म्हणजे एक खूप मोठे असे गुरुजी येणार आहेत, चल तू त्यांचं प्रवचन ऐकायला माझ्यावर. तर प्रभुपाद स्वामी म्हणाले त्यांना की नाही, मी तर बरेचदा ऐकायला जातोच, आता आज मी येत नाही. तर मित्र त्यांना ओढतच घेऊन जातो, नाही नाही तू चल, ह्यांचं बघ म्हणून. मग प्रभुपाद स्वामी जेव्हा पहिल्यांदा तिथे जातात, ते होते भक्ती सिद्धांत सरस्वती, जे प्रभुपाद स्वामींचे आध्यात्मिक गुरु आहेत. मग म्हणजे
पहिल्या भेटीतच पूर्ण 2 तास प्रभुपाद स्वामी त्यांच्याशी बोलत बसलेले. आणि ते पहिल्यांदा जेव्हा बघतात ना त्यांना, प्रभुपाद स्वामींना, तेव्हा भक्तिसिद्धांत सरस्वती सांगतात की तुला आपल्या म्हणजे वैदिक जे ग्रंथ आहेत ह्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचंय. आणि दुसरी गोष्ट, तुला भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी पाश्चिमात्य देशात जायचंय. मग प्रभुपाद स्वामी म्हणाले एक तर पहिली भेट, हा. आणि ते म्हणाले असं कसं, म्हणजे ते साल किती होतं माहिती आहे, 1922. मग ते म्हणाले की असं कसं म्हणता तुम्ही, हा तर आपण तर बघा इंग्रजांच्या म्हणजे पारतंत्र्यात आहोत, इंग्रजांचं राज्य आहे आपल्यावर, आणि आपल्या वैदिक ज्ञानाला सध्या कोण विचारत पण नाही, कसं म्हणजे मी परदेशात कसं जाऊ, कोण ऐकणार. तर त्यांनी तेव्हा खूप छान उत्तर दिलेलं. ते म्हणाले भक्ती सिद्धांत सरस्वती की कुणाचं राज्य आहे, पैसे आहेत की नाही, व कोण ऐकेल की नाही, ह्या बाह्य परिस्थिती आहेत आणि ह्या सतत बदलत असतात. पण आपला जो हा भागवत धर्म आहे, हा सनातन धर्म आहे. हा तो काल होता, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. त्यामुळे तुला या 2 गोष्टी करायच्या आहेत की तुला आपल्या ग्रंथांचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचंय आणि पाश्चिमात्य देशात भागवत धर्माचा प्रसार करायचा आहे. मग तेव्हा तर काय प्रभुपाद स्वामींनी तसं पटकन करू नाही शकले, पण त्यांच्या ते मनात होतं की आपल्या गुरूंची ही आज्ञा आहे. पहिली भेट 1922 मध्ये झाली आणि त्यांनी आपल्या गुरूंकडून 1933 मध्ये दीक्षा घेतली प्रभुपाद स्वामींनी. मग त्याच्यानंतर आहेत ना ते आपला जीवन जगत खूप प्रामाणिक प्रयत्न करायचे. म्हणजे आता तिसऱ्या फोटोमध्ये दाखवलंय बघा, ते गीतेवरती वगैरे हे द्यायचे. लोक ऐकायची पण प्रवचन, पण त्यांच्या लक्षात यायचं माणसं घरी जातात आणि सगळं विसरतात. मग बॅक टू गॉड हेड, म्हणजे जाऊ देवाची या गावा, म्हणून आजही पत्रक सुरू आहे. एक प्रभुपाद स्वामी मासिक सुरू केलं त्यांनी. सगळं स्वतःच करायचे, म्हणजे छापून पण घ्यायचे, विकायचे पण, हा असं. तर म्हणजे त्यांचा ना आपलं जीवन जगत हे भागवत धर्माच्या प्रसारासाठी प्रयत्न हा सुरूच होता. मग ते बघा, ते इथे दिसतंय बघा इकडे, त्या पत्रकाची माहिती देत आहेत वगैरे, हा. मग त्याच्यानंतर आहे ना त्यांनी किती माहितीये, 1959 मध्ये जेव्हा प्रभुपाद स्वामी 56 वर्षाचे होते, तेव्हा पूर्ण संन्यास घेतला आणि वृंदावनात राहायला गेले. मग तिथे भक्तिमय जीवन आचरण करत होते आणि ट्रान्सलेशन वगैरे करत होते पुस्तकांचं. म्हणजे पण त्यांना नेहमी वाटायचं की आपल्या गुरुनी सांगितलेलं होतं आपल्याला की तुला भागवत धर्माचा प्रसार हा पाश्चात्य देशात करायचा आहे. मग ना शेवटी म्हणतात जाऊयाच. मग ते पैसे नव्हते तेव्हा, मग तरी त्यांच्या ओळखीच्या ना सिंधिया शिपिंग कंपनीच्या मालकीणबाई होत्या, सुमती देवी मुरारी म्हणून. त्यांच्या, प्रभुपाद स्वामींच्या त्या ओळखीच्या होत्या. त्यांना भेटायला जातात ते एकदा की तुम्ही मला अमेरिकेला जायचं तिकीट द्या. तर त्या म्हणतात तुमचं आता वय बघा की तुम्हाला कसं जमणार ह्या वयात एवढा लांबचा प्रवास. पहिल्यांदा नाहीच म्हणतात, मग ते एकदा परत जातात बघायला. तेव्हा ना त्या देतात तिकीट आणि मग प्रभुपाद स्वामी 13 ऑगस्ट 1965 ला, मग त्याची पुढची स्लाइड घ्या, जलदूत नावाच्या जहाजातून ना अमेरिकेला गेले. तर हे जे आहे ना हे प्रवासी जहाज नव्हतं, हे कार्गो शिप होतं, मालवाहक. हा, त्यामध्ये अशी काय खूप चांगली सोय नव्हती. तर आणि प्रभुपाद स्वामींना 2 वेळा हार्ट अटॅक आलेला ह्या प्रवासात. पुन्हा त्यांना वाटत पण होतं आपण चाललोय तिकडे, आपल्या ओळखीचं पण कोण नाही, कसं होणार, फक्त गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवू ना. तर मग त्यांना ना एक स्वप्न आलं होतं की त्यांचं जे जहाज आहे ना त्याला खालून कृष्णाने हात लावलेला आहे, कृष्ण ते जहाज ओढतायत. मग त्याच्यानंतर ते म्हणाले असू दे, कोणही बरोबर असेल किंवा नसेल, पण कृष्ण मात्र आपल्या बरोबर आहेत. मग जेव्हा ते जातात ना 1965 मध्ये, मग पहिल्यांदा मित्राच्या मुलग्याकडे गेलेले असतात बोस्टन मध्ये. मग तिथे खरं तिथून ते न्यूयॉर्कला जातात आणि संध्याकाळी रोज तिथल्या पार्क मध्ये ना हरे कृष्णाचं भजन करत बसत असतात. मग ते भजन ना करत बसले घेतले तेव्हा आजूबाजूची मुलं माणसं येऊन त्यांच्या शेजारी बसत असतात, हे काय करतायत, कानाला खूप मधुर वाटतं. मग हळूहळू माणसं जोडली गेलीत आणि म्हणजे बघा 1966 मध्येच न्यूयॉर्क मध्ये इस्कॉनची स्थापना झाली. हा,
आणि त्याच्यानंतर जगभर प्रभुपाद स्वामींनी प्रवास केला आणि कृष्ण मंदिरांची स्थापना केली. हा मग त्याची पुढची स्लाइड घ्या. ते बरेचदा ना जगभरातल्या नेत्यांना वगैरे भेटायचे, जिकडे जायचे तिथे, की कृष्ण भावना ही चा प्रसार करा तुम्ही, त्यामुळे जगामध्ये शांती नांदेल म्हणून. आणि त्यांनी आहे ना हे बघा इथे ही ग्रंथ संपदा दिली आहे, खूप लिखाण केलेलं आहे, खूप सुंदर पुस्तक आहेत. आणि श्रीमद भागवतम आणि भगवद्गीता ह्यांचं हे आहे, अनुवाद केलेले आहेत. आपल्या मराठीमध्ये आहे, जशी आहे तशी, इस्कॉनची भगवद्गीता ज्यावर लिहिलेलं आहे जशी आहे तशी. तर आणि प्रभुपाद स्वामींची ही पुस्तकं बऱ्याच युनिव्हर्सिटीज मध्ये वगैरे वैदिक ज्ञान जिथे दिलं जातं ना, तिथे परदेशात सुद्धा प्रमाण ग्रंथ म्हणून वापरले जातात स्टडीसाठी. ओके. तर घ्या माताजी. तर अशा प्रकारे ना ही आपली म्हणजे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटना ह्याची स्थापना झाली. हा जे जगभर कृष्ण मंदिर स्थापन करून कृष्ण भावना आणि भागवत धर्माचा प्रचार प्रसाराचं काम करतं. हे आपले इस्कॉन मँगलोरचे राधा गोविंद आहेत. हा त्यांना प्रणाम करूया. आता झालं ह्या 18-19 ऑगस्टला ना नवीन मंदिर झालं, बांधून पूर्ण झालं आणि शिफ्ट झालीत नवीन मंदिरात. तर हे आपला आपला हा जो उपक्रम आहे, हा इस्कॉन मँगलोर तर्फे चालवला जातो. तर हा त्याचा ऍड्रेस आहे. तुम्ही कधीही गेलात मँगलोर साईडला तर नक्की, आता तर मोठं नवीन मंदिर झालेलं आहे, आपल्या मंदिरामध्ये अवश्य भेट द्या. हा आणि तिकडे आहे ना आपले म्हणजे आपला हा उपक्रम कसा सुरू झाला तर कोरोनाची लाट जेव्हा पहिली आली ना, तेव्हा म्हणजे बाहेर जाऊन त्याच्या आधी गीता भागवत ह्याचा प्रचार प्रसार करायचे भक्त. पण मग पहिल्या लाटेमध्ये सगळी आत अडकलीत ना, मग आता काय करायचं? मग आपले मंदिर अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी, जे IIT कानपूर मधून बीटेक आहेत. हा तर त्यांनी काय ठरवलं की आपण ऑनलाईन गीता शिकवली तर, मग त्याच्यासाठी आता हे तुम्ही ज्या स्लाइड्स बघताय ना, ह्या स्लाइड्स बनवल्या आणि ऑनलाईन गीता शिकवण्याचा त्यांनी अभ्यासक्रम सुरू केला. आणि बघितलं तर खूप छान रिस्पॉन्स मिळाला. मग त्याच्या लेवल वाढल्या आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये, पहिल्यांदा इंग्लिश आणि हिंदी होतं, मग आता खूप जवळजवळ अजून 7-8 भाषांमध्ये अ, हा उपक्रम घेतला जातो ऑनलाईन पद्धतीने. हा आणि अगदी तुम्ही भक्तिशास्त्री पर्यंत विनामूल्य शिकू शकता, पुढच्या पुढच्या लेवल करून. तर खूप रिस्पॉन्स मिळाला, त्यामुळे अजूनही हा सुरू आहे. हा तर हा म्हणजे अशा प्रकारे हा आपला अभ्यासक्रम सुरू झाला ऑनलाईन. माताजी पुढची स्लाइड घ्या. हा मंदिराचा ऍड्रेस आहे. हा तर ओके. तुम्ही आता आपण आपल्या भगवद्गीतेच्या प्रवासाला, आता भगवद्गीतेविषयी जरा बघूया. हा वाचा माताजी. हरे कृष्णा. भगवद्गीता हे एक महाकाव्य आहे ज्यामध्ये आपल्या सर्व समस्यांची उत्तरे आहेत. महात्मा गांधींनी हा एक आध्यात्मिक शब्दकोश मांडला होता आणि हे संपूर्ण ग्रहावरील अनेक नेत्यांसाठी प्रेरणादायी पुस्तक आहे. हरे कृष्णा. हा तर म्हणजे बघा महात्मा गांधी, पुढे आईन्स्टाईन वगैरे अशा लोकांनी पण भगवद्गीतेला स्वतःच्या जीवनाचं प्रेरणास्थान मानलेलं होतं. हा ओके. आणि ते बघू आता आपण की कसं ह्यामध्ये आपल्या सर्व जीवनातल्या समस्यांची उत्तरं आहेत आणि म्हणजे काय आहे भगवद्गीता ते सगळं आपण बघूया पुढे. आता जी पुढची स्लाइड घ्या. ह्यांची मतं आहेत आता बघा. हा महात्मा गांधी काय म्हणतायत, जे गीतेचे चिंतन करतात त्यांना दररोज नवीन आनंद आणि नवीन अर्थ प्राप्त होतो. आणि आईन्स्टाईन काय म्हणतायत बघा, जेव्हा मी भगवद्गीता वाचतो तेव्हा देवाने हे विश्व कसे निर्माण केले याचे चिंतन करतो, तेव्हा बाकी सर्व काही अनावश्यक वाटते. म्हणजे ह्या दोघांचाही म्हणजे भगवद्गीतेचा अभ्यास होता बघा, ते मानत होते त्याला. हम्म. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हा तर आता आपली जी इस्कॉनची भगवद्गीता आहे त्याच्यावरून आपला हा अभ्यासक्रम आधारित आहे. मग आता कसं आहे माहित आहे की
ह्या ह्याच्यावर आहे ना आपलीच भगवद्गीता का इथे लिहिलेलं आहे भगवद्गीतेवर आपल्या, जशी आहे तशी ऍज इट इज. हा, मग ती का आपण ती वापरतोय तर आहे ना, इथे काय दिलंय बघा. हा, आपण जर का आता तुम्ही फोन चार्जिंगला लावला, तर वरून बटन सुरू कराल आणि म्हणजे मोबाईल मध्ये पिन घालू चार्जरची आणि बटन सुरू करू. पण समजा ती वायर आहे ना चार्जरची मध्ये कुठेतरी कट झाली असली तर फोन चार्ज होणार नाही. हम्म तसा ही जी आपली भगवद्गीता आहे ना ही शुद्ध गुरु शिष्य परंपरेतून आलेली आहे. असं नाहीये की अचानक प्रभुपाद स्वामींना काहीतरी वाटलं म्हणून ती लिहिली आहे, तसं नाही. जे गुरुनी सांगितलं ते, त्या गुरुनी त्यांच्या गुरुनी जे सांगितलं ते दिलेलं आहे. अशी ही आपली जी गुरु शिष्य परंपरा जी आहे ना शृंखला कुठेही छेदलेली नाहीये, तुटलेली नाहीये. ही बघा पूर्ण आता प्रभुपाद स्वामी पासून किंवा नामानिष्ठ दास प्रभूंचे गुरुजी जय पताका, जय पताका स्वामींचे गुरु नाम आपले प्रभुपाद स्वामी, अशी ही जी गुरु शिष्य परंपरा आहे ही पूर्ण नारदांचे गुरु ब्रह्मा, ब्रह्मांचे गुरु कृष्ण, अशी जाते. कुठेही हे नाहीये, ती तुटलेली नाही. आणि हे जर गुरुनी दिलं ते शुद्ध ज्ञान इथे सांगितलेलं आहे. कुठेही मला वाटलं म्हणून इथे काय नाहीये. हा, असं मार्केटमध्ये तुम्हाला खूप भगवद्गीता सापडतील की ज्या कशा असतात अचानक ज्याला जे वाटलं त्यातला अर्थ निघाला तो त्यांनी लिहिलेला आहे. हा तसा नाही, जो शुद्ध गुरु शिष्य परंपरेतनं शिकवला गेला तोच प्रमाणित असा आहे. हा, हे त्यामुळे काय असतं, ह्याने काय फरक पडतो तर ह्याने ते जे कृष्णाला तुम्हाला जे सांगायचंय ते ज्ञान आपल्या हृदयामध्ये प्रकट होतं. हा, नाही तर खूप जण वाचतात बाकीच्या हे म्हणजे बाकीच्या वेगवेगळ्या ज्यामध्ये एक एक तर असे भेटतील की कृष्णाचं नाव पण नसतं त्या भगवद्गीतेच्या ह्याच्यात, असे वेगवेगळे असतात निरूपण. तर ती हृदयामध्ये ते ज्ञान प्रकट होत नाही आपल्या. त्यामुळे आपली आहे ही गुरु शिष्य परंपरेतली आहे आणि त्यामुळे ती जशी आहे तशी. हा, ओके, माताजी घ्या पुढची स्लाइड. आता आहे ना भगवद्गीता हा एक विशाल ग्रंथ आहे. त्याचा अभ्यास करायला तसा 1 वर्ष तरी लागेल. हा, मग 18 दिवसात आपण काय करायचंय तर कृष्ण आणि अर्जुन ह्यांच्या विचार प्रवाहांवर लक्ष केंद्रित करायचंय आणि गीतेच्या अजून सखोल अभ्यासासाठी स्वतःला तयार करायचंय. हा, ओके माताजी घ्या पुढची स्लाइड. मग ही एक तोंड ओळख आहे. तसं तुम्ही बघाल ना भगवद्गीतेवरच कळत नव्हती, अवघड आहे कळायला म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी आणि सोपी करून तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली. हा, आणि त्याच्यावर माणसं किती पीएचडी करत असतात, किती गहिरा असा ते अर्थ आहेत त्यामुळे. हा, त्यामुळे हे ज्ञान खूप गहिर आहे. आता काय काय आहे बघूया गीतेमध्ये. तर एकूण 575 श्लोक आहेत. हा, त्यामध्ये अर्जुनाचे किती आहेत, सॉरी 700 श्लोक आहेत. हा, भगवद्गीतेमध्ये 700 श्लोक आहेत. कृष्णांचे 575, अर्जुनाच्या मुखातले 83, संजय हा त्यांच्या मुखातले 41 आणि धृतराष्ट्रांच्या मुखातला 1 आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता आहे ना आपण भगवद्गीतेमध्ये 5 विषयांबद्दल चर्चा केलेली आहे. हा, तर कुठले सांगा. ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म, ह्या 5 विषयांची आपल्याला माहिती मिळणार भगवद्गीतेमध्ये. हा, आणि अ, एक मिनिट. हा, आता पुढची स्लाइड घ्या माताजी. म्हणजे हा, आता ईश्वर, थांबा बाबा, ईश्वर कोण आहे. आता आपल्याला हे खूप कन्फ्युजन असतं ना की किती 33 कोटी तर आपले देव आहेत. आहेत ते नाही तसं नाही, आहेत. मग त्यातले पण परमेश्वर कोण आहेत, ह्या सगळ्या देवी देवतांचे प्रमुख कोण आहेत, म्हणजे परम ईश्वर भगवंत कोण आहेत हे गीता आपल्याला सांगते. हा, मग ईश्वर झालं. माताजी पुढची स्लाइड घ्या. आता जीव, प्रकृती, ह्या आपण हे शेवटचे जे 6 अध्याय आहेत त्यामध्ये ही डिटेल शिकणार आपण की
कुठल्या प्रकृतीचे काय गुण आहेत, किती प्रकार आहेत, कसं तिच्या प्रभावाखाली आपण असतो. सगळी जण असतात ह्या तीन प्रकृतीच्या प्रभावाखाली. हा, मग ते बघणार आहोत. हा, माताजी घ्या पुढची स्लाइड. जीव म्हणजे आपण. हा, मग आपण कोण आहोत, कुठून आलोय, इथूनच खरा भगवद्गीतेकडचा आपला कृष्णांकडचा प्रवास सुरू होतो. जेव्हा आपल्याला हा प्रश्न पडतो की मी आहे कोण, आलोय कुठून मी. हा, ते मग आपण ते आता भगवद्गीता आपल्याला सांगते की कोण आहोत आपण, का आलोय. आलो नसतो तर तसं काय अशा विश्वाच्या पसाऱ्यात खूप फरक पडला नसता. ते सुरूच राहतं. मग का आलो मी, हा वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला भगवद्गीतेमध्ये मिळतात. माताजी घ्या पुढची स्लाइड. काळ, आता काळाच्या बंधनाने आपण सगळे बांधलेले आहोत. आत्ताच म्हटलं ना, 1 तासात आपल्याला कंप्लीट करायचा आपण मॅक्झिमम प्रयत्न करूच. तर मग काळ काळ ह्याविषयी सांगतो भगवद्गीता आपल्याला. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, आता कर्म. कर्म म्हणजे आपण भगवद्गीतेमध्येच बघू कर्म कशाला म्हणतात, किती प्रकारची असतात, त्याची बंधनं काय, हे सगळं आपण बघू. म्हणजे आपण जीवन जगताना जे म्हणून काही क्रिया करतो सगळ्या कर्म मध्ये येतात. हा, मग अशा प्रकारे 5 हे विषय भगवद्गीता सांगते: ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म. माताजी पुढची स्लाइड घ्या. मग ह्याच कर्मांद्वारे आपण कृष्णांशी कसं जोडून घ्यायचं ते वगैरे. ओके. आता ही भगवद्गीतेची पार्श्वभूमी तुम्ही लक्षात घ्या. हा, की हा कशी आहे, तर म्हणजे अगदी अगदी शंखनाद झालेले आहेत दोन्ही बाजूला. हा, म्हणजे अथांग सेना दोन्ही बाजूला उभी आहे, लढायला तयारच आहे कुठल्याही क्षणी. युद्ध सुरू होईल असं महाभारताचं ते महायुद्ध. हा, अशी आणि एकदम धुरंधर असे ते योद्धे एकमेकांशी लढायला हे सुरू, एकमेकांच्या समोर कसे उभे आहेत की कोणत्याही क्षणी युद्ध सुरू होणार असं. हा, पण त्याच क्षणी काय झालेलं आहे की अर्जुन कृष्णाला म्हणतो की त्या मध्ये जी रिकामी जागा असते दोन सैन्याच्या, तिथे मधोमध माझा रथ घेऊन चल कृष्णा, मला बघायचंय की मी कुणाच्या विरुद्ध लढणार आहे. आणि तिथे जातो आणि तो बघतो की इथे समोर माझेच भाऊ उभे आहेत, माझे आजोबा आहेत, माझे गुरु आहेत, आणि ह्यांच्या विरुद्ध आपण लढायचंय, ह्यांना मारायचंय असं. आणि मग तेव्हा आहे ना त्याचा गोंधळ उडतो की मला नाही युद्ध करायचं असं त्याला वाटायला लागतं. मग ती ही पार्श्वभूमी आहे की तो कृष्णांची ना सांगतो की मला नाही युद्ध करायचंय. कुठल्या क्षणी बघा, हा, जेव्हा अगदी युद्ध सुरू होणारच अशा वेळेस अर्जुनासारखा योद्धा मध्येच म्हणतोय कृष्णाला की मी युद्ध नाही करणार अशी. आणि तेव्हा कृष्णाने केलेलं मार्गदर्शन आहे गीता म्हणजे. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हे बघा, अ, कृष्णाने दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ नेला. अर्जुन हरे कुरुक्षेत्र. कृष्णा, वाचू का माताजी? हो, वाचा वाचा. अर्जुनाचा असमंजसपणा. कृष्णाने दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ चालवला. अर्जुन कुरुक्षेत्राची लढण्यास तयार नव्हता. तो श्रीकृष्णांना शरण गेला आणि परिणामी ही भगवद्गीता बोलली गेली. हरे कृष्णा. येस. मग इथे आपण हे सगळं बघू आपण की कसा तो शरण गेला वगैरे. हा, पण ही पार्श्वभूमी फक्त लक्षात ठेवा. ओके. तर आता स्वागत आहे आपल्या. हा, प्रत्येक प्रवास हा एका पावलाने सुरू होतो. आपण पण आपल्या भगवद्गीतेच्या प्रवासाकडे सुरू करूया. तर गीता महात्म्य तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हा आपण कधी घरात सुद्धा भगवद्गीता वाचू तेव्हा त्याच्याशिवाय गीता वाचून पूर्ण झाली की गीता महात्म्य म्हणायचं असतं. युट्यूबवर वगैरे आहे पहा. तर त्यातला ना हा शेवटचा श्लोक आपल्याला इथे आता वाचून माताजी दाखवा वाचून. हा लक्षात ठेवा. हरे कृष्णा. सर्वोपनिषदो गावो दुग्ध गोपाल नंदन पार्थ वस्त सुधीर्भोक्ता
दुग्ध गीतामृत महंत. हरे कृष्णा. सर्व उपनिषदे गायीप्रमाणे आहेत आणि गायीचे दूध देणारे भगवान श्रीकृष्ण हे नंदाचे पुत्र आहेत. अर्जुन हे एक वासरू आहे. गीतेतील स- गीतेतील सुंदर अमृत हे दूध आहे आणि उत्तम आस्तिक बुद्धीचे भाग्यवान भक्त हे दूध पितात व उपभोग घेतात. हरे कृष्णा. हं. तर आहे ना, हे गीता महात्म्य तुम्ही पण नक्की वाचा, ऐका युट्यूबवर. तर इथे आहे ना, हा श्लोक त्याचे लक्षात घ्या की काय सांगतायत बघा इथे. सर्व उपनिषद, गीतोपनिषद, गीतेला उपनिषद मानलेलं आहे, हा गीतोपनिषदच म्हणतात. तर गीता कशी आहे, गायीसारखी आहे. हा, आणि अर्जुन कोण आहे, गाईचं वासरू आहे. हा, आणि कृष्ण गोपाळ आहेत. हा, जे अर्जुनासाठी गीतेचं म्हणजे गाईचं दूध गीतामृत काढतायत. हा, तर आपण पण अर्जुनासारखेच वासरू आहोत. आणि हे जे कृष्णाने गीतामृत काढलंय, गीता गाय आहे, तर तिचं ते जे दूध, तिचं गीतेचं अमृत काढलेलं आहे ना, ते आपण पण म्हणजे प्राशन करू आणि आपल्या पण हृदयामध्ये ते ज्ञान प्रकट होऊ दे, अशी आपण प्रार्थना करूया. हा, घ्या. म्हणजे कसं आहे, गाय आहे पण तुम्हाला एक गोपाळ गवळी लागणार ते दूध काढायसाठी. ते कृष्ण आहे, ज्यांनी हे गीतामृत आपल्या सगळ्यांसाठी दिलेलं आहे. म्हणताना नेहमी गीतामृत म्हणतो ना आपण, तर गीतेमधून अमृताची गोडी आहे त्याला. हा, घ्या माताजी पुढची slide. हा, तर आता आपला आजचा पहिला जो अध्याय आहे ना, त्याचं नाव आहे अर्जुन विषाद योग. हा, मग अर्जुनाचं दुःख, मग विषाद म्हणजे काय असतं सांगा. तर विषाद म्हणजे दुःख असतं, किंवा दुःखाच्या पुढची, जे हृदयामध्ये उतरतं असं, त्याला विषाद म्हणतात. मग काय होतं अर्जुनाचं हे दुःख, इतकं काय झालं होतं की इतका विषादापर्यंत टप्पा त्याने गाठला, ते बघूया. हा, आता आपण ते त्याने त्याने स्वतःच सांगितलेलं आहे ते. घ्या माताजी पुढची स्लाईड. तर इथं आहे ना, हे बघा. हा, एक म्हणजे एकाच हे होतं, म्हणजे दोन बाजूला, एका बाजूला कौरवांचं सैन्य, एका बाजूला पांडवांचं सैन्य. हा हा देखावा आहे आणि दोघांचं युद्ध आता कोणत्याही क्षणी सुरूच होणार आहे. तर ह्या तीन प्रतिक्रिया आहेत बघा. हे वरती कोण आहेत सांगता येतील काय, वरच्या कोपऱ्यात कोण आहे माहित आहे तुम्हाला? धृतराष्ट्र माताजी. हा हा, बरोबर, धृतराष्ट्र आहेत. ते कसे दिसत आहेत बघा, त्यांच्या चेहऱ्यावर काय आहे? भय आहे. हा, बरोबर. आणि युद्ध सुरू झालंय की नाही, सुरू व्हायलाच हवं असं कपट. हा, हा मधी कोण आहे? अर्जुन माताजी. हा, अर्जुन आहे. आणि तो बघा कसा, त्याच्या चेहऱ्यावरचा भाव बघा कसा आहे, काय वाटतं? तो दुःखी आहे. हो, जरासं डोळ्यातनं पाणी पण आलंय त्याच्या. नाही, स्वकीयांबरोबर युद्ध करायचं म्हणून त्याला त्रास होतोय. त्रास हा, होतो. आणि हा खाली कोपऱ्यात कोण आहे बघा? दुर्योधन माताजी. हा, हो, बरोबर बरोबर. आणि त्याच्या चेहऱ्यावर भाव कसा आहे बघा. राग 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 आहे त्याच्यामध्ये. हो, हा दुर्योधन हा सतत अँगर मध्येच, रागच असायचा, कायम क्रोधिष्ठच असायचा तो. तर हे एकाच एकाच देखाव्यावर ह्या तिघांच्या तीन प्रतिक्रिया आहेत बघा. मधला अर्जुन आहे, ह्याला वाईट वाटतंय की फक्त हस्तिनापूर साम्राज्यासाठी का बरं मी युद्ध करतोय असं. तिकडे आहे धृतराष्ट्र, ज्याला युद्ध सुरू झालं असेल ना वगैरे अशी चिंता आहे, म्हणजे काही झालं तरी साम्राज्य मला मिळायलाच हवं, भलेही किती जणांचे प्राण जाऊ देत, काही होऊ देत. आणि इकडे दुर्योधन आहे, जो तो आपल्या गुरूंकडे गेलेला असतो, पांडवांची म्हणजे सैन्याची व्यूह रचना बघतो आणि द्रोणांकडे जातो. तेव्हाच आहे की त्याला लगेच राग येतो आणि त्यांनी किती छान केली आहे बघा असं. माताजी घ्या पुढची स्लाइड, तो बघू आपण नंतर, तो जातो तेव्हा. तर ह्या एकाच देखाव्यावरच्या तिघांच्या प्रतिक्रिया आहेत बघा, हा वेगवेगळ्या. हा, वाचा माताजी. हरे कृष्णा.
धृतराष्ट्र उवाच कर्मक्षेत्र कुरुक्षेत्र समवेतायुत्सवा मामका पांडवाचय किम कुर्वत संजय. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर हा श्लोक पहिला श्लोक आहे गीतेचा, बरंच काही सांगतो हा श्लोक. आणि धृतराष्ट्राच्या तोंडून आलेला हा एकच श्लोक आहे, पहिला श्लोक आहे ज्याने गीतेची सुरुवात झालेली आहे. हा तिथे हे सांगितलेलं आहे बघा, स्थान, की कुठं घडतोय हा प्रसंग, हे स्थान सांगणं खूप गरजेचं असतं. वैदिक ह्याच्यामध्ये स्थान सांगितलं जातं की कुठं घडतोय हा प्रसंग. इथे पण सांगितलंय धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. आता ह्या कुरुक्षेत्रावर सुरू आहे. हा, मग ह्याला त्यांनी काय म्हटलंय बघा, धर्मक्षेत्र म्हटलंय. कुरुक्षेत्र म्हणतच नव्हती त्या काळी, त्याला धर्मक्षेत्र म्हणायची. का तर इथं महाभारताचं युद्ध व्हायच्या आधी युगानुयुग, म्हणजे फक्त किती वर्ष असं नाही, त्याच्या आधी युगानुयुग ती भूमी खूप पवित्र भूमी होती. तिथे सगळे जण, म्हणजे मनुष्य पण नव्हे, अगदी देवी देवता सुद्धा ना नाम म्हणजे जप यज्ञ किंवा वेगवेगळे प्रकारचे दुसरे यज्ञ करायला, पुण्यकर्म करायला, गीता भागवतच्या कथा, असं सगळं पवित्र कार्य करायला मनुष्य देवता असेच यायचे. त्यामुळे ती खूप पुण्यभूमी, पवित्र भूमी होती, त्यामुळे तिला धर्मक्षेत्र म्हणायचे. हा काय म्हणतोय, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा. थांबा आपण ट्रान्सलेशन वाचूया. माताजी पुढची स्लाइड घ्या. पुढे ट्रान्सलेशन आहे का बघा त्याचं. एक मिनिट मागे या. हा, आपण मी तुम्हाला वाचून दाखवते त्याचं ट्रान्सलेशन. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आल्यानंतर युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले. हा, तर तो विचारतोय की माझ्या आणि पांडू म्हणजे युयुत्सवा म्हणजे काय, युद्धाची इच्छा असणारे. मग माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं, इथे बघा हा, मामका पांडवा चैव, माझी मुलं आणि पांडूची मुलं असं म्हणतोय तो. आणि इकडे आत्ताच अर्जुन आपण बघितला ना, जो अर्जुन युद्ध करायला तयार नाहीये. माझ्या भावांशी मी कसं युद्ध करू म्हणतोय. हा, हे बघा काय म्हणतात, माझी मुलं आणि पांडूची मुलं. म्हणजे आता इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की ही जी 5 भावंड होती, त्यांना धृतराष्ट्र ठरवून लहानपणापासून पांडूची मुलं ती पांडव, हा असा हाक मारायचा, पांडव म्हणायचा, पांडूची मुलं. तसे हे सगळेच कुरु वंशातले होते, म्हणजे कौरव होते. पण हा धृतराष्ट्र तो फक्त म्हणजे डोळ्यांनी आंधळ असणं हे वाईट नाहीये, त्याचं प्रॉब्लेम नाही. तो बुद्धीने आंधळा होता. त्याला एकच माहित होतं की हे राज्य मला मिळायला हवं ना, त्यामुळे तो त्या मुलांना त्याने कुरु वंशाचे ते कौरव, तर त्याने तो त्या वंशाचा अधिकार पण दिला नव्हता. लहानपणापासून त्या 5 जणांना बाजूला काढलेलं. तुम्ही पांडूची मुलं पांडव, त्यांना कौरव सुद्धा म्हणायचा नाही. तो ते कौरव नव्हते का, महाराज पांडू हे कुरुवंशातले नव्हते का सांगा. हा, तर असा होता हा, बुद्धीने आंधळा होता. त्याच्यानंतर त्याच्या मुलग्याने म्हणजे दुर्योधनाने आणि ह्या कौरवांनी मिळून इतका त्रास त्या लहानपणापासून त्या 5 जणांना दिला. भीमाला विष घातलं आणि त्या तळ्यात नेऊन टाकलं वगैरे, इथपासून ते द्रौपदी वस्त्रहरणापर्यंत कुठला त्रास दिला नाही असं नाही. पण कधीही ह्यानी त्यांना विचारलं नाही की तुम्ही का असं करताय, नाही तर थांबा वगैरे, असा होते हे. आणि आता ह्या वेळेस म्हणजे आता धर्मयुद्ध सुरू आहे, ते साधं युद्ध नव्हतं, धर्मयुद्ध होतं. हा, किती टोकाची, किती अपरिमित नरसंहार झाला. त्या क्षणी सुद्धा तो काय म्हणतोय बघा, मामका पांडवाचैव, म्हणजे माझी मुलं आणि पांडूची मुलं. त्यामुळे काय करतायत, म्हणजे युद्ध सुरू केलं की नाही असं आहे, म्हणजे काही झालं तरी युद्ध व्हायला पाहिजे. आता बघा हा, इथं त्यांनी काय दाखवलंय की उकळत्या दुधात जेव्हा आपण लिंबू पिळतो तेव्हा दूध फाटतं आणि ते मलई एका बाजूला होते, पाणी एका बाजूला होतं. हा, मग ते आपण मलई ती पनीर म्हणून वापरतो, त्याचे रसगुल्ले बनवतो.
आता इकडे काय होतंय, आता ह्याने मामका पांडवाचैव असं म्हणून लिंबू तर पिळलेलाय. हा, आता काय होतं पुढे ते बघूया आपण. हं? चालेल. त्यामुळे मी म्हंटल ना, हा एक श्लोक बरंच काय काय सांगून जातो. आपण असा विचार हे करत नव्हता हा अर्जुन. अर्जुन हा भक्त होता. आता आहे दुर्योधनाचं बघा. माताजी वाचा. हरे कृष्णा. हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. हरे कृष्णा. हा, तर आहे ना काय होतं माहितीये, हा जेव्हा हे एकमेकाच्या जसा अर्जुन बघतो तसा हा दुर्योधन पण बघतो. तो बघतो अर्जुन म्हणजे कौरव पांडवांची व्यूह रचना, सैन्य कशा प्रकारे रचलंय, रचना केली आहे ते बघतो. आणि हा द्रोणाचार्यांकडे जातो. आता तेव्हा हे जो दृष्टद्युम्न होता तो ह्यांचा सेनापती होता ना, पांडवांच्या सैन्याचा. मग त्याने केलेली होती. मग हा दुर्योधन आहे ना, आता ती खरं तर वेळ नव्हती की दुर्योधन आता तेव्हा तसा राजाच असल्यासारखा होता. त्याने आपल्या गुरूंकडे युद्धाच्या वेळेस अगदी युद्ध सुरू होणार होतं तेव्हा जावं अशी काही ती वेळ नव्हती. पण हा रागारागाने लगेच पाय आपटत जातो आणि काय म्हणतो बघा, तो त्यांना आठवण करून देतो की तुमच्या बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. म्हणजे त्याला आठवण करून द्यायची आहे की हा जो दृष्टद्युम्न आहे हा द्रुपद राजांनी एक यज्ञ केलेला होता ना, की मला हे म्हणजे जे द्रोणाचार्यांना हे होतील, मृत्यूस कारणीभूत होतील असं मला हे पाहिजेत म्हणून. हा त्यांचा ते आपण तुम्हाला सगळ्यांना त्या गोष्टी माहित असणार आहेत, अपमान केलेला असतो ना जर म्हणून. तर त्या यज्ञातनं कोण द्रौपदी पण येते, हा दृष्टद्युम्न पण येते आणि शिखंडी पण येतो. मग त्यांना म्हणजे गुरु द्रोणांना माहित असतं की ह्या मुलग्याचा जन्मच आपल्या मृत्यूस कारणीभूत होण्यासाठी झालेला आहे. तरी पण द्रुपद आहे ना युद्धनीतीच्या शिकण्यासाठी म्हणजे युद्ध कौशल्य सगळी त्यांना द्रोणाचार्यांकडे पाठवतो. आणि द्रोणाचार्य पण गुरु असतात ना शेवटी, ते ते दृष्टद्युम्नाला सगळं व्यवस्थित शिकवतात. त्याचा आता राग येतो ह्याला दुर्योधनाला की तुम्ही त्याला तेव्हा शिकवलात ना जे ज्ञान, ते बघा आता तो तुमच्याच विरुद्ध कसा वापरतोय, असं थोडक्यात तो सांगतो. मग त्याच्या पुढे आहेत आणि श्लोक की म्हणतो आता माझ्याकडे पण असू आहेत बरेच चांगले म्हणजे भीष्म कर्ण ह्यांच्यासारखे योद्धे आहेत आपल्याकडे पण वगैरे नंतर म्हणतो तो. पण असा हा हा सतत अँगर मध्ये आणि मी हे सगळं माझं आहे, तुम्ही माझे गुलाम आहात असं त्याला सतत दुसऱ्यांना जाणवून द्यायचं असायचं. तुम्ही ह्या अध्यायाला जरा महाभारताची पार्श्वभूमी आहे. उद्यापासून महाभारत कुठेही नाहीये भगवद्गीतेत, पण ह्या अध्यायात आहे. मग हा दुर्योधन जो होता तो कसा होता, त्याला सतत सगळ्यांना दाखवायचं असायचं की हा हे हस्तिनापूर साम्राज्य माझं आहे, माझं आहे असं. हं? हा, घ्या. हा ह्याने आंधळा होता. कशाने सांगा? म्हणजे क्रोधामध्ये आंधळा होता. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्णा. सघोषोधात्र राष्ट्राण हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथ्वी चैव तुमुलोभ्यानादायन. हरे कृष्णा. हा विविध प्रकारचा शंखनिनाद वाढतच गेला आणि या निनादाने आकाश व पृथ्वीतल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्र पुत्रांची हृदय विदीर्ण झाली. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर आता ना आहे बघा इथे काय म्हटलंय की जेव्हा शंख निनाद सुरू झाले म्हणजे युद्ध सुरू व्हायच्या आधी दोन्हीकडच्या बाजूने शंख वाजवले जायचे ना, तेव्हा प्रत्येकाचा असायचा शंख. ह्या अध्यायामध्ये तुम्ही वाचा जरा स्वतः, पण शंखांची नावं पण दिली आहेत. कृष्णांचा पंचजन्य, अर्जुनाचा देवदत्त वगैरे. हा, तर हा जो शंख निनाद होता ना पहिल्यांदा कौरवांकडचा झाला, मग पांडवांच्या बाजूच्या सगळ्यांनी वाजवायला सुरू केला. हा ते जेव्हा कृष्ण, अर्जुन, भीम ह्यांनी जेव्हा शंख त्यांचे वाजवायला सुरू केले ना, तर हा हवे सगळ्यांनी सुरू केल्यावर हा शंख निनाद वाढत गेला. आणि आहे ना ह्या आवाजाने म्हणजे शंख निनादाने पृथ्वी पण आणि आकाश भरून गेलं, दुमदुमून राहिलं. हा, आणि पुढे काय म्हटलंय बघा, धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली. हा, मग इथं ना
हा शब्द काय वापरलाय बघा, विदीर्ण. आता आणि फक्त धृतराष्ट्रपुत्रांची हा विदीर्ण झाली म्हणजे काय, छातीत असं भीती वाटणे किंवा छातीत धस्स होणं, असं एकदम भीतीचा पुढचा टप्पा असतो तसं झाली. विदीर्ण भीती, नुसती भीती नाही, त्याच्याही पुढची कितीतरी. का बरं झाली असतील धृतराष्ट्र म्हणजे कशी बघा, आता तुम्ही रोडवरून जाताय आणि पोलिसांची गाडी सायरन वाजवत गेली. आपण काय म्हणू, हा ठीक आहे, कोणाच्या तरी चोराच्या वगैरे मागे लागली असेल. हा, मग तोच जो चोर असणार, तो जेव्हा तो सायरन ऐकेल तेव्हा त्याच्या छातीत धस्स होणार, त्याला म्हणतात हृदय विदीर्ण झालं भीतीने. तसंच धृतराष्ट्रपुत्रांचं झालं. का झालं, तर अधर्माच्या बाजूने होती. त्यांनाही माहित होतं की आपण करतोय हा अधर्म आहे, कोणावर तरी अन्याय करतोय आपण, त्यामुळे त्यांच्या हृदयामध्ये तसं झालं. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर इथं आहे ना, ह्या अध्यायामध्ये आपल्याला अर्जुनाच्या विजयाची ही कारणं दिलेली आहेत. तर तुम्ही एक 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 बघूया. की का अर्जुनाचाच विजय होणार आहे ह्या युद्धात हे दिसवतं, तर ते धर्मक्षेत्र होतं. धर्मक्षेत्रावर धर्माचाच विजय होणार होता. त्याच्यानंतर दिव्य रथ, हा जो रथ होता अर्जुनाचा, हा अग्निदेवाने त्याला दिलेला होता. हा दिव्य रथ होता. कपिध्वजा तिकडे वर दिसतायत बघा, भगवी ध्वजा आहे त्याच्यावर. हनुमान स्वतः होते. ज्या हनुमानाने रामांना एवढं मदत केली होती रावणाविरुद्ध लढायला, त्यांनीच अर्जुनाला पण सांगितलेलं. अर्जुन सांगतो की तुम्ही माझ्या रथावर म्हणजे माझ्या ध्वजेवर आरूढ राहा, त्यामुळे कपिध्वजा हनुमान होते. त्याच्यानंतर आता आपण ऐकलं शंखनाद. शंखनादाच्या वेळेस ऐकलत ना तुम्ही, कसं धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण झाली. ओके. त्याच्यानंतर त्यक्त गांडीव. गांडीव हे ह्याचं अर्जुनाचं धनुष्य होता, जे वेगवेगळ्या अस्त्र शस्त्रांनी सज्ज होता. म्हणजे बघा, त्याने काय असतं ते वनवासात वगैरे सुद्धा त्याने वेगवेगळं म्हणजे स्वर्गात जाऊन इंद्रांना सुद्धा प्रसन्न करून अस्त्र-शस्त्र मिळवली होती. शंकरांना प्रसन्न करून त्यांच्याकडनं पाशुपतास्त्र म्हणजे शंकरांनी प्रसन्न झाल्यावर दिलं होतं. अशा वेगवेगळ्या अस्त्र-शस्त्रांनी सज्ज असा गांडीव धनुष्य बाण म्हणजे होता त्याच्याकडे. 3 आहेत आपल्या वैदिक इतिहासात. शंकरांचा पिनाक, जो रामानी हे केला होता, सीतेच्या स्वयंवरात मोडला होता. आणि आपल्या प्रभू श्री रामचंद्रांचा शारंग आणि अर्जुनाचा गांडीव, असे हे 3 धनुष्य प्रसिद्ध आहेत. आता त्यक्त जीविता. त्यक्त जीविता म्हणजे काय, तो आता मगाशी आपण तो श्लोक बघितला बघा, धृतराष्ट्र जातो आणि म्हणतो की नाही, की बघा बघा तुमच्या ह्या म्हणजे धृष्टद्युम्नने कशी रचना केली आहे. त्याच्यानंतर तो म्हणतो की असू दे, माझ्याकडे आपल्याकडे पण खूप थोर योद्धे आहेत जे प्राण द्यायला तयार आहेत. मग इथं ना 2 अर्थांनी हा शब्द घ्यायचा आहे. प्राण द्यायला तयार असणारे योद्धे होते, प्राणपणाने लढणारे. एक अर्थ झाला, म्हणजे प्राणाचा त्याग करायला तयार असणारे. आणि दुसरा काय माहित आहे, त्यक्त जीविता म्हणजे इथं शास्त्राने हे शुभ मानलं नाही की एखादं युद्ध किंवा एखादं काम सुरू व्हायच्या आधी तुम्ही मृत्यूची चर्चा करणं हे शुभ मानलं गेलं नाही तिथे. हा उठतो आणि म्हणतो ना, माझ्याकडे पण प्राण द्यायला तयार असणारे योद्धे आहेत. तर असं म्हणण्याऐवजी असं म्हणावं की मग प्राणपणाने किंवा माझ्याकडे पण खूप चांगले योद्धे आहेत असं म्हणे. इथे त्याने मृत्यूची चर्चा केली, हे शुभ मानलं गेलं नाही. असे हे 2 अर्थ आहेत या त्यक्त जीविताचे. मग मोक्षदा एकादशी, तो दिवस होता हा मोक्षदा एकादशीचा होता. एकादशीचा पवित्र दिवस होता. आणि ना तुम्हाला माहित आहे ना, आजही साधारण डिसेंबर मध्ये येते मोक्षदा एकादशी. गीता जयंती म्हणून पूर्ण जगभर हे केली जाते, सेलिब्रेट. मोक्षदा एकादशी दिवशी भगवद्गीता कृष्णाने अर्जुनांना सांगितली, 45 मिनिटात सांगितलेली आहे. त्याच्यानंतर भाग्यलक्ष्मी. तिथं आहेत ना कृष्ण असल्यामुळे जिथे कृष्ण तिथे भाग्यलक्ष्मी.
त्या पतिव्रता नारी आहेत, त्यामुळे जिथे कृष्ण तिथं त्या असतातच. त्यामुळे भाग्यलक्ष्मी स्वतः होत्या तिथे. मग जिथे भाग्य तिथेच विजय सगळं. आणि ह्या सगळ्याच्या पुढे शेवटी काय दिलंय बघा, ऋषिकेश. ऋषिकेश म्हणजे कोण? कृष्णांना म्हणतात ऋषिकेश, इंद्रियांचे स्वामी. ऋषिकेश या शब्दाचा अर्थ काय? इंद्रियांचे स्वामी. मग स्वतः ऋषिकेश श्रीकृष्ण भगवान तिथेच हजर होते. त्यामुळे तिथेच भाग्यलक्ष्मी, तिथंच विजय, सगळं तिथेच. हा, तर ही अर्जुनाच्या विजयाची कारण आहेत, 9 कारण. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. आता आपण बघूया की अर्जुनाला विषाद काय होता. आता हे बघा, ही अर्जुनाच्या दुःखाची कारण आहेत. हा अर्जुन आहे ना, कृष्णांना सांगतो बघा तिथे की ही माझ्या दुःखाची कारण आहेत, त्यामुळे मी युद्ध करणार नाही, असं तो सरळ सांगतो. हा, आता आधी आपण बघूया की काय ह्या महान योद्ध्याला, अर्जुन म्हणजे काय साधा सुद्धा नव्हता तो. हा, मग त्याला काय दुःख म्हणजे काय एवढं की तो युद्ध करणार नाही म्हणणं, एवढं दुःख काय बरं झालं. बघूया. पहिलं काय त्याने सांगितलं, करुणा. आता जी 1 मिनिट पुढची स्लाइड घ्या बघू. हा, नाही असू दे, मागची 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 घ्या. हा, तर करुणा. हे बघा, इथे श्लोकांचे नंबर पण दिले आहेत. हा, तुम्हाला येईल लिहायची पीडीएफ तुम्ही, आणि अभ्यास करा थोडी, पीडीएफ ही परत बघा. तर करुणा, करुणा म्हणजे तो काय म्हणतो, त्याला असं दया, करुणा वाटत होती की हस्तिनापूर साम्राज्य मिळवण्यासाठी जर का ह्या युद्धाला एकदा सुरू केली तर खूप लोक मृत्युमुखी पडणार. ते त्याला नको वाटत होतं, की दया येत होती की नको बाबा एवढा मनुष्य संहार करायला. हे पहिलं कारण. हा, किंवा त्यापेक्षा त्याला वाटत होतं की राहू देच का हे युद्ध, राहू दे, मला ते राज्यच नको असं. आनंद नाही. ते कुठल्या पण कामामध्ये आपल्याला आनंद वाटावा लागतो. आता तुम्ही भगवद्गीता शिकायला आला, ह्यामध्ये आपल्याला काहीतरी आतून वाटत होतं ना, मी शिकावं, किंवा मी इथे तुम्हाला सांगते तर मला ह्यातून एक आनंद मिळतोय. तर इथे अर्जुन म्हणतोय की हे युद्ध करून जे साम्राज्य मिळेल, किंवा हे युद्ध करताना मला माझ्याच भावांबरोबर, गुरूंबरोबर लढताना ना आनंद वाटणार नाही. म्हणजे हे जे मी युद्ध करणार आहे, ह्यामध्ये मला आनंद वाटत नाहीये. हा, मग तिसरं कारण काय दिलं, पाप. हा, तो काय म्हणत होता, गुरु हत्या, स्वकीयांच्या हत्या. हा, ह्याचं पाप मी का घेऊ माझ्या डोक्यावर. आता हस्तिनापूर साम्राज्य मिळवायसाठीच युद्ध करायचंय, तर नको ते साम्राज्य मला. एवढी म्हणजे स्वकीयांच्या भावांची हत्या, आजोबांची हत्या, गुरु हत्या, ही पाप लागणार मला, नको म्हणत होता. त्यामुळे तो ते हा पाप लागणार. त्याच्यानंतर कौटुंबिक परंपरा. आता इथं कसं आहे माहित आहे, हे बघा, तेव्हा ते जे म्हणजे पुरुष होते ते सगळे लढायला. मग आणि पूर्ण पृथ्वीवरचे सगळे राजे सहभागी झाले होते त्यांच्या सैन्यासकट. मग आणि तेव्हाचा नियम कसा होता, 2 जण लढताना एक जण कोणतरी हे व्हायचं, त्यातला वीरगतीलाच प्राप्त व्हायचा, असंच ते युद्ध चालायचं ना. त्यामुळे अपरिमित नरसंहार होणार होता. मग मागे राहणार कोण होतं, तर वृद्ध माणसं. हा, पुन्हा मग तरुण स्त्रिया, ज्यांचे नवरे सैन्य म्हणजे युद्धात मारले गेले, अशा स्त्रिया, आणि छोटी म्हणजे छोटी छोटी त्यांची मुलं, असंच मागे राहणार होती ना. मग अर्जुनाचा तो एक राजा होता, क्षत्रिय होता. तो काय विचार करत होता की ह्या ज्या मागे हे कुटुंब राहणार, ह्या म्हाताऱ्या लोकांची काळजी कोण घेणार, पुन्हा ही जी तरुण छोटी म्हणजे पुढची पिढी असणार, त्यांना संस्कार कोण देणार. काही आपल्या घराण्याच्या परंपरा असतात, किंवा त्यांना संस्कार देणं, वळण लावणं वगैरे असतं. हे सगळं कोण करणार, घरातले करते सवरते पुरुष गेले तर. आणि स्त्रियांवर हे राहणार नाही, म्हणजे त्यांना संरक्षण राहणार नाही. मग समाजात अराजकता माजली, किंवा अवांछित संतती निर्माण झाल्या, तर ती संतती, त्या अवांछित संतती ह्या दिशाहीन असतात, त्या समाजाला ओझं असतात. मग हे सगळं म्हणजे ही समाजाची रचना कोण बघणार. बघा हा, त्याने किती गहिरा विचार केलाय. हा, तो राजा होता, त्यामुळे तो म्हणत होता अशा प्रकारे ही जी समाज व्यवस्था ही सगळी अशी डळमळीत होणार.
मग त्यामुळे त्याला तो म्हणत होता त्यामुळे नको हे युद्ध. आणि 5वं कारण काय सांगतो, असमंजस. ते उद्याच्या अध्यायात आहे. तो म्हणतो की अर्जुनाना कृष्णा त्यामुळे मी गोंधळून गेलोय. हा, तर तुम्ही पण लक्षात ठेवा की जिथे कृष्ण अर्जुनासारखा ह्याच्या म्हणजे अर्जुनासारख्या योद्ध्याच्या जीवनामध्ये तो गोंधळू शकतो, तर आपणही गोंधळून जाऊ शकतो. ह्यामुळे भगवद्गीता ही क्षणाक्षणाला तुम्हाला आयुष्याशी जोडणार. बघा, हे असं नाहीये भगवद्गीता शिकलो आणि माझ्या आयुष्यात कधीच तिचा संबंध आला नाही, बिलकुल नाही. क्षणाक्षणाला येतो. की तो पण गोंधळून गेला तसे आपणही कधी ना कधीतरी गोंधळून जातो. तर आपण पण स्वतःला अर्जुनाच्या भूमिकेमध्ये बघा. आणि पार्थ सारथी म्हटलंय. हा, कृष्णांना काय म्हटलंय? पार्थ सारथी. तर जसा त्याच्या जी आयुष्याचा रथ त्यांनी कृष्णांच्या हातात दिला, तसा आपण पण कृष्णांच्या हाती द्यायचा आणि योग्य दिशेने जायचं. तो गोंधळून गेला, पण त्याने एक योग्य केलं, कृष्णांचं मार्गदर्शन घेतलं. तर आपण पण कोणाचं तरी मार्गदर्शन घ्यायचं असतं. बाकी ह्यावरनं एक शिकायचं, अर्जुन असू दे नाही तर कोणही असू दे, जीवनात सुख दुःख येतात आणि आपण गोंधळून जातो, कळत नाही कधी कधी आता मी काय करू. हे घ्या माताजी. तर ही आणि इथं अजून एक बघा तुम्ही, की त्याने ऍटलिस्ट एवढं तर केलं. ते युद्ध, ती परिस्थिती कशी होती बघा, एवढं मोठं युद्ध सुरू व्हायचं, तोंड फुटलेलंच होतं अक्षरशः युद्धाला. तेव्हाही त्याने ना फक्त मला बरं वाटत नाहीये, मला नाही करायचं असं नाही केलं. त्याने स्वतःचे प्रॉब्लेम काय आहेत हे शोधले. ते बघा, त्याने ते शोधले, कृष्णांना सांगितले आणि मार्गदर्शन मागितलं. आपण पण स्वतःच्या जीवनामध्ये काय प्रॉब्लेम असला तर आधी मुख्य माझा प्रॉब्लेम काय आहे हा स्वतः शोधायला हवा, त्यावर मार्गदर्शन घ्यायला हवं. ओके. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर आता आपण आज काय काय बघितलं बघा. पहिल्यांदा धृतराष्ट्राने चौकशी केली की काय चाललंय तिथे वगैरे. मग दुर्योधनाची भीती. दुर्योधनाला लगेच वाटलं मग आपलं पण आहे ना रणनीती व्यवस्थित वगैरे. ते झालं. मग शंखाच्या आवाजाने कसे धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण झाली ते बघितलं. मग अर्जुनाचं निरीक्षण बघितलं. म्हणजे अर्जुन सांगतो ना, आणि त्याच्यानंतर मग युद्ध म्हणजे तो तिकडे जातो आणि ते बघतो ना सगळं. आणि मग त्याच्यानंतर सांगतो की नाही कृष्णा, मी समोर माझे हे सगळे ज्या आजोबांनी मला मांडीवर बसून सगळं शिकवलं, त्या भीष्म पितामहांच्या विरुद्ध, माझ्या गुरूंच्या विरुद्ध मी हत्यार नाही उचलू शकत. त्यामुळे त्याने युद्ध न करण्याची कारण सांगितली. अशी आपण ती 5 कारणं बघितली. आणि आता विजयाची 9 कारणं पण बघितली. ओके माताजी, झाला आपला आजचा अध्याय झालेला आहे. तर आपण काय करू, पुढची झाला आपला आजचा अध्याय. तर आपण आहे ना बघू अजून काय स्लाइड आहे का. तर झाली ना. तर तुम्हाला काही शंका असेल तर विचारा तुम्ही. झाला आपला आजचा अध्याय. माताजी रेकॉर्डिंग स्टॉप केलात तरी चालेल. ओके.